गुड मॉर्निंग. आज आपण नवीन चॅप्टर सुरू करणार आहोत, किंगडम प्लांटी. बरोबर, किंगडम प्लांटी या चॅप्टरमध्ये आपण डिटेलमध्ये व्हॉट आर द डिफरंट ग्रुप्स ऑफ प्लांट्स हे बघणार आहोत. पहिल्यांदा आपण बघूयात व्हॉट इज द प्लांट, प्लांटचे कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत, त्याच्यानंतर प्लांटचे ग्रुप्स काय आहेत वेगवेगळ्या प्रकारचे, ते ग्रुप्स कशा प्रकारचे आहेत हे आपल्याला सगळं बघायला लागेल. ठीक आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला लक्षात आल्या किंवा कॅरेक्टर सगळे बघितले की प्लांट्स म्हणजे नक्की काय असतात हे आपल्याला लक्षात येईल किंवा आपल्याला अंडरस्टँड होईल. साधारण आपण आसपास जर फिरलो, आपल्या अवतीभोवती जर फिरलो तर वेगवेगळ्या प्रकारचे प्लांट्स तुम्हाला बघायला मिळतात. ठीक आहे, पण काही असे असतात की ते प्लांट्स तुम्ही म्हणत नाही त्याला. बरोबर, त्याला प्लांट म्हणत नाही. मग ते प्लांट आहेत की काय आहेत हा दुसरा प्रश्न तुम्हाला सारखा सतावत असेल कदाचित, किंवा तुम्ही त्याच्यावरती विचार केला नसेल. पण आत्ता सतवायला लागेल का, तर जरा थोडंसं माहीत झालं आणि सरांनी सांगितलं म्हटल्यानंतर तुम्ही विचार करायला लागाल की आसपास हे नक्की प्लांट आहे की ॲनिमल आहे की दुसरा कुठला ऑर्गॅनिझम आहे. ठीक आहे, तर त्याच्यासाठी आपल्याला प्लांटचे डिटेल कॅरेक्टरिस्टिक्स बघणं आवश्यक आहे. पहिल्यांदा प्रश्न आपण हा थोडासा ॲन्सर केला होता, पण आपण जरा पुन्हा एकदा रिवाईज करूयात. व्हॉट आर प्लांट्स. बरोबर, प्लांट्स काय असतात. बरोबर, काय असतात प्लांट्स बघा. एक एक कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला माहिती आहे. मागच्या चॅप्टरमध्ये म्हणजेच कुठं सिस्टमॅटिक्समध्ये, टॅक्सॉनॉमी आणि सिस्टमॅटिक्स याच्यामध्ये आपण काय बघितलं, प्लांट्स म्हणजे काय असतात किंवा ॲनिमल म्हणजे काय असतात किंवा इतर म्हणजे जे 5 किंगडम्स आहेत त्या सगळ्या 5 किंगडमबद्दल आपण डिस्कशन केलं होतं. पण पुन्हा एकदा काही गोष्टी आपल्याला विसरलेल्या असतात त्या आपण जरासा रिवाईज करूयात आणि मग पुढे जाऊयात. प्लांट्स काय असतात, मोस्टली बघा, मोस्टली ऑटोट्रॉफिक. बरोबर, ऑटोट्रॉफिक. वेन वी लुक ॲट द ऑटोट्रॉफिक दे आर फोटो ऑटोट्रॉफ्स. कसले आहेत ते, फोटो ऑटोट्रॉफ्स, बिकॉज दे ऑप्टेन देअर एनर्जी ऑर फूड मटेरियल बाय द प्रोसेस कॉल्ड ॲज अ फोटोसिंथेसिस. कुठल्या प्रोसेसनं ते स्वतःचं फूड मटेरियल ऑप्टेन करतात, फोटोसिंथेसिसनं ऑप्टेन करतात, म्हणून त्यांना आपण काय म्हणतो, ऑटोट्रॉफ असं म्हणतो. सम आर नॉट ऑटोट्रॉफिक. काही ऑटोट्रॉफिक आहेत का, नाही आहेत. दे आर हेटिरोट्रॉफिक. सम हेटिरोट्रॉफिक सुद्धा आपल्याला असलेली बघायला मिळतात. फॉर एक्झाम्पल, सम आर सिम्बायोटिक. बघा, काही काय आहेत सिम्बायोटिक असलेले बघायला मिळतात. सम आर पॅरासायटिक. सम आर इन्सेक्टिव्हरस. बघा, सिम्बायोटिक दे आर असोसिएटेड विथ अदर्स, दुसऱ्याबरोबर असोसिएट झालेले आहेत. दुसरं काय, पॅरासायटिक आहेत. फॉर एक्झाम्पल कसकटा. बरोबर, कसकटा काय असतो, पॅरासायटिक प्लांट आहे. माहिती आहे तुम्हाला सगळ्यांना. कसकटा इज अ पॅरासायटिक प्लांट बिकॉज इट इज डिपेंडिंग ऑन द अदर काइंड ऑफ अ प्लांट्स. दुसऱ्या प्लांटवरती डिपेंड असतं. इट इन्सर्ट इट्स रूट लाईक स्ट्रक्चर्स कॉल्ड ॲज अ हॉस्टेरिया इन द अदर प्लांट्स अँड देन सक्स द न्यूट्रियंट फ्रॉम द अदर प्लांट्स. दुसऱ्या प्लांटमधून न्यूट्रियंट काय करतं, ते ॲब्सॉर्ब केलेलं बघायला मिळतं, म्हणून त्याला काय म्हणायचं, पॅरासायटिक असं म्हणायचं. इन्सेक्टिव्हरस, फॉर एक्झाम्पल व्हीनस फ्लाय ट्रॅप. व्हीनस फ्लाय ट्रॅप असेल, व्हीनस फ्लाय ट्रॅप हे इन्सेक्ट कॅचर असतात. किंवा तुम्ही ऐकलं असेल ड्रॉसेरा नावाचं प्लांट ऐकलं असेल, ड्रॉसेरा. ठीक आहे, ते काय करतात, त्यांची लीफ अशा प्रकारची असतात की त्याच्यामध्ये काय होतं की वेगवेगळ्या प्रकारचे कलर असतात, म्हणून इन्सेक्ट त्याच्याकडे अट्रॅक्ट होतात आणि इन्सेक्ट आले की ते ट्रॅप करतात आणि ट्रॅप केले की डायजेस्ट करून सगळं ॲब्सॉर्ब करतात. साधं सिंपल आपल्याला लक्षात येईल. इन्सेक्टिव्हरस असतात, पॅरासायटिक असतात, सिम्बायोटिक असतात. ठीक आहे, दीज आर सो डिफरंट टाईप्स, आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची असलेली बघायला मिळतील. दुसरी गोष्ट आपल्याला, वेन वी लुक ॲट द प्लांट्स, प्लांट्स कॅन बी प्रेझेंट इन डिफरंट हॅबिटॅट्स. बघा, दे आर टेरेस्ट्रियल. कसे आहेत, टेरेस्ट्रियल आहेत म्हणजे जमिनीवरती असतात. सम आर ॲक्वॅटिक ॲज वेल. ॲक्वॅटिक सुद्धा आपल्याला असलेली बघायला मिळतील. ॲक्वॅटिक प्लांटसुद्धा भरपूर असतात. दे आर
present in the marine water, they are present in the fresh water, they are present in the brackish water and all that. सगळ्या कंडिशनमध्ये आपल्याला बघायला मिळतील. दे आर ऑल्सो प्रेझेंट इन द डेझर्ट ॲज वेल. टेरेस्ट्रियल म्हटलं तर वेगवेगळ्या प्रकारच्या टेरेस्ट्रियल हॅबिटॅटमध्ये तुम्हाला बघायला मिळतील. सॉईलमध्ये असतील, सँडमध्ये सुद्धा असतील, डेझर्टमध्ये फॉर एक्झाम्पल कॅक्टस. ठीक आहे, अशा वेगवेगळ्या हॅबिटॅटमध्ये आपल्याला प्रेझेंट असलेली बघायला मिळतील. दे हॅव अ स्पेशल काइंड ऑफ अ प्रॉपर्टी. याच्यातल्या काही महत्त्वाच्या प्रॉपर्टीज आपल्याला लक्षात येतील. बिकॉज दे आर फोटोसिंथेटिक, दे contain chlorophylls in their cell. सेलमध्ये क्लोरोफिल पिगमेंट त्यांच्यामध्ये प्रेझेंट असलेली बघायला मिळतात. आता बाकीचे कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला सांगता येतील. प्लांट्स कसे आहेत? मोस्टली युकॅरियोटिक आहेत, बरोबर. युकॅरियोटिक आहेत, युनिसेल्युलर और मल्टीसेल्युलर आहेत. बघा प्लांट कसे आहेत? युनिसेल्युलर पण आहेत, सिंगल सेलनं बनलेले बघायला मिळतात. दे आर सिंगल सेल ऑर्गॅनिझम्स, बरोबर. दुसरा युकॅरियोटिक आहेत, ट्रू न्यूक्लियस इज प्रेझेंट. ट्रू न्यूक्लियस आपल्याला प्रेझेंट असलेला बघा. ॲज वेल ॲज दे आर मल्टीसेल्युलर ॲज वेल. युकॅरियोटिक आहेत, युकॅरियोटिकमध्ये आपल्याला सब डिव्हिजन करता येतात. एक आहेत युनिसेल्युलर, दुसरे आहेत मल्टीसेल्युलर. ठीक आहे, युनिसेल्युलर काही अल्गी आहेत त्या युनिसेल्युलर बघायला मिळतील आणि ऑल अदर काइंड ऑफ प्लांट्स आर मल्टीसेल्युलर. बाकीचे सगळे मल्टीसेल्युलर असलेले बघायला मिळतील. तर अशा प्रकारचे हे प्लांट्स आपल्याला असलेले बघायला मिळतात. व्हॅन वी लुक ॲट द रिप्रोडक्शन बघा. रिप्रोडक्शनचा जर विचार केला, रिप्रोडक्शन कसं होतं? मेनी डिफरंट वे. एसेक्शुअल रिप्रोडक्शन असेल, व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन असेल किंवा सेक्शुअल रिप्रोडक्शन असेल. वेगवेगळ्या प्रकारचे सगळे मोड आपल्याला ह्या प्लांट्समध्ये प्रेझेंट असलेले बघायला मिळतात. अनदर इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक्स वी डू फाइंड इन दिस प्लांट इज अल्टरनेशन ऑफ जनरेशन. अल्टरनेशन of generation, because their life changes with the stages. They have different stages of their life, especially two stages. One is the sporophytic and another is the gametophytic. दोन वेगळ्या प्रकारच्या स्टेजेस आपल्याला प्रेझेंट असलेल्या बघायला मिळतात. त्याला काय म्हणायचं? Alternatively, these two stages comes in the life of this plant, therefore those are called as a alternation of a generation. बरोबर, साधं सिंपल आपल्याला लक्षात येईल. काय होतं अल्टरनेशन ऑफ जनरेशनमध्ये? काय होतं बघा, साधं सिंपल आपल्याला लक्षात येईल. अल्टरनेशन ऑफ जनरेशन, दे हॅव टू फेजेस इन देअर लाईफ. वन इज अ स्पोरोफायटिक स्टेज, स्पोरोफायटिक, मग फक्त स्पोरोफाईट म्हणतो, डझंट मॅटर. ठीक आहे. आणि दुसरे असते गॅमेटोफाईट. दोन प्रकारच्या स्टेज असलेल्या बघायला मिळतात. स्पोरोफाईट, दे आर रिस्पॉन्सिबल फॉर जनरेशन ऑफ स्पोर्स. कशासाठी? स्पोर्स तयार करण्यासाठी रिस्पॉन्सिबल असतात, बरोबर. आणि गॅमेटोफाईट, दीज आर रिस्पॉन्सिबल फॉर प्रोडक्शन ऑफ अ गॅमेट. गॅमेट तयार करतात म्हणून त्याला गॅमेटोफाईट म्हणायचं. स्पोर तयार करतात म्हणून स्पोरोफाईट असं म्हणायचं, बरोबर. दिस स्पोरोफाईट गिव्स राईज टू द स्पोर्स अँड देन स्पोर्स जर्मिनेट इन टू द गॅमेटोफाईट. बघा काय, बघा साधं सिंपल. इथं काय असेल? स्पोर तयार करते, बरोबर. ह्या स्पोरपासून काय तयार होतं? गॅमेटोफाईट तयार होतात. साधं सिंपल. गॅमेटोफाईटपासून काय तयार होतं म्हणून सांगितलं आपण? हां, गॅमेट्स, बरोबर. एक मेल असेल, दुसरा फिमेल असेल, गॅमेट्स तयार होतील, बरोबर. दीज गॅमेट्स विल फ्यूज टुगेदर अँड फॉर्म्स अ सीड. ओके, सीड किंवा त्याला प्रोपॅग्युल असं म्हटलं तरी चालेल. इन सम केसेस देर मे नॉट बी अ सीड. ठीक आहे, काही केसेसमध्ये सीड नसेल, पण आपण काय म्हणूयात? झायगोट म्हणूयात. इथं काय म्हणूयात? झायगोट म्हणूयात. सीड म्हणायच्या ऐवजी कॉमनली सगळ्या प्लांटला लागू होईल असा शब्द
Zygote. And these zygote germinate into the or multiply into the sporophyte. ठीक आहे, कशात? स्पोरोफाइट. So this kind of the alternation of generation always comes in the life of the plant. One time there is a sporophyte, another time there is a gametophyte. अल्टरनेट होत असतं. गॅमेटोफाइट झालं की स्पोरोफाइट येतो, स्पोरोफाइट झालं की गॅमेटोफाइट येतो, गॅमेटोफाइट झालं की पुन्हा स्पोरोफाइट, पुन्हा स्पोरोफाइटपासून पुन्हा गॅमेटोफाइट, असं सतत कंटिन्युअस झालेलं बघायला मिळतं. ठीक आहे. तर अशा प्रकारचं लाईफस्टाईल आपल्याला असलेलं बघायला मिळतं. अँड दिस लाईफस्टाईल इज कॉल्ड ॲज अ अल्टरनेशन ऑफ जनरेशन. इट इज अ स्पोरोफायटिक जनरेशन, इट इज अ गॅमेटोफायटिक जनरेशन. अँड देअरफॉर these two generation alternate with each other. अल्टरनेट विथ ईच अदर. बरोबर, एकमेकांना काय होतात? अल्टरनेट होतात. म्हणून त्याला काय म्हणायचं? अल्टरनेशन ऑफ जनरेशन असं म्हणायचं. ठीक आहे. एका पाठोपाठ एक, एकानंतर एक असं म्हणूयात. एक झाला की दुसरा, दुसरा झाला की तिसरा, असा अल्टरनेट होतात. बरोबर. तर म्हणून त्याला काय म्हणायचं? अल्टरनेशन ऑफ जनरेशन असलेलं बघायला मिळतं. सो ॲज यू ऑल नो, मी काही अजून जास्त सांगत नाही याचे कॅरेक्टरिस्टिक्स, तुम्हाला माहीतच आहे. इन दिस प्लांट सेल देर इज अ सेल वॉल प्रेझेंट. सेल वॉल आपल्याला प्रेझेंट असलेली बघायला मिळते. सेल वॉल इज प्रेझेंट इन द प्लांट सेल. प्लांट सेलमध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय असतं? सेल वॉल एक प्रेझेंट असलेली बघायला मिळते. प्रेझेन्स ऑफ अ सेल वॉल इन द सेल. ठीक आहे. सो दीज प्लांट्स और किंगडम प्लांटी इज डिवायडेड इंटू द टू लार्ज डिव्हिजन्स. कशात डिवाईड केलं? त्यांना मोठ्या डिव्हिजनमध्ये डिवाईड केलं. ठीक आहे. कुठल्या डिव्हिजन आहेत? वन ऑफ द डिव्हिजन इज कॉल्ड ॲज अ फेनेरोगॅम्स और इट इज अ फेनेरोगॅमी. कुठली? फेनेरोगॅमी. आणि दुसरी क्रिप्टोगॅमी. दुसरी आहे क्रिप्टोगॅमी. फेनेरोगॅमी आणि क्रिप्टोगॅमी. इन द फेनेरोगॅम्स they generate spores or seeds or reproductive structures visible. ठीक आहे. फेनेरॉस विजिबल लक्षात ठेवायचं. विजिबल आपण आता शब्द फोडून घेऊयात. फेनेरॉस काय म्हणूयात? विजिबल. विजिबल. गॅमी. गॅमी रिलेटेड टू गॅमेट्स. कशाशी संबंधित आहे गॅमिट? गॅमी गॅमेट्स. बरोबर. विजिबल गॅमेट्स. व्हॉट इट मीन्स? रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चर्स विजिबल. विजिबल बघा. रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चर काय असतात? विजिबल असलेली बघायला मिळतात. फॉर एक्झाम्पल, इन दिस केस सीड्स आर विजिबल. विजिबल सीड्स कशी असतात? विजिबल असलेली बघायला मिळतात. ठीक आहे. विजिबल सीड्स आर प्रेझेंट. यू कॅन अगेन से दॅट गॅमी मीन्स सीड्स. गॅमी म्हणजे काय? सीड्स असंही म्हटलं तरी चालेल, डझंट मॅटर. मी फक्त त्याच प्रकारचे शब्द तिथं पुटअप करतो आहे तुम्हाला अंडरस्टँड होण्यासाठी. बरोबर. गॅमी मीन्स काय? सीड्स. सीड्स आर विजिबल. अगेन व्हॉट इज दॅट? रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चर्स आर विजिबल. फॉर एक्झाम्पल फ्लॉवर. फ्लॉवर इज अ विजिबल. फ्लॉवर कसे असतात? विजिबल असतात. म्हणून त्यांना काय म्हणायचं? फेनेरोगॅम्स असं म्हणायचं. ऑल दोज प्लांट्स विच हॅव अ सीड्स, विजिबल सीड्स. विजिबल सीड्स. सीड्स आर ऑलवेज विजिबल. हा एक दुसरा क्रायटेरिया आपल्याला म्हणता येईल. सीड्स आपल्याला असलेले बघायला मिळतात, त्यांना काय म्हणायचं? फेनेरोगॅम्स असं म्हणायचं. ठीक आहे. बट इन अदर केसेस व्हॉट हॅपन्स? देर इज अ नो ऑब्झर्वेबल रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चर्स. रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चर ऑब्झर्वेबल आहेत का यांच्यामध्ये? नाही आहेत. म्हणून त्याला काय म्हणायचं? क्रिप्टो. क्रिप्टो. बरोबर. क्रिप्टो हिडन. काही न्यूज वगैरे काय बघता तुम्ही? क्रिप्टोकरन्सी म्हणून एक प्रकार आहे, माहिती आहे का तुम्हाला? नाही. क्रिप्टोकरन्सी काय एखादं नाव माहिती आहे? क्रिप्टोकरन्सी डिजिटल मनी थोडक्यात.
काय म्हणायचं त्याला? डिजिटल मनी. माझ्या अकाउंटमध्ये पैसे आहेत पण मला दिसतच नाहीत, दिसतच नाही मला फक्त आकडा दिसतो, एवढा 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 आहे. ते पैसे आहेत का नुसतेच आकडे आहेत हे मला समजेना, बरोबर की नाही? त्याला काय म्हणायचं? क्रिप्टो करन्सी असं म्हणायचं. पण समजा मला जर पैसे लागले तर मी काढू शकतो की नाही? ते काढू शकतो. त्याला काय म्हणायचं? हिडन मनी, क्रिप्टो करन्सी. ठीक आहे. तसंच आता डिजिटल, सगळंच डिजिटल व्हायला लागलं आहे. कालांतरानं काय होईल? आकडे 4 रुपये घे 4 रुपये दे असं म्हटलं की ते पैसे एकमेकाला दिले घेतले जातील, होय की नाही? मोबाईलमधून आता पाठवते की ते गुगल पे असतंय, फोनपे असतंय. जर 2000 रुपये पाठव म्हटलं की लगेच आपण काय म्हणतो? ठीक आहे घेऊन टाक. आता एकमेकाचे चेहरेसुद्धा बघत नाहीत लोक. मागायचं झालं तर माझे पैसे कधी देतो म्हणून मेसेज पाठवतो, असं करतात ते. काय? हिडन मनी. आता त्यांना त्या पैशाचं ते 2000 तिकडे गेलेले, त्या पैशाचं काढले की ते तसेच 2000 असे खोडून वगैरे त्यातला 1 शून्य खोडला, 200 रुपये राहिले वगैरे असं काही केलं का काय माहीत नाही त्याचं, पण इट इज देअर. सो सच काइंड ऑफ द थिंग कॅन बी कन्सिडर्ड ॲज अ क्रिप्टो. क्रिप्टॉस हिडन. क्रिप्टॉस म्हणजे काय? हिडन. लक्षात ठेवायचं. आता ते शेअर मार्केट वगैरे असतं बघा, त्या शेअर मार्केटमध्ये पैसा दिसतो का? नाही. असतो, पैसा असतो, दिसत नाही, फक्त आकडे दिसतात. माझी इन्कम एवढा झाला, तेवढा झाला. काही लोकांचे करोडो अब्जावधीमध्ये इन्कम असतात. अब्जावधी रुपये जर असे आणले आपण ठेवले तर किती मोठे होतील. ठीक आहे. पण ते ॲक्च्युली प्रत्यक्षात नसतात, ते डिजिटल. ठीक आहे. तर त्याला काय म्हणायचं? क्रिप्टो करन्सी असं म्हणायचं. आता नवीन कॉन्सेप्ट यायला लागला आहे की ह्या नोटा वगैरे सगळ्या बंद होणार, बरोबर? नोटा वगैरे बंद होणार असं म्हणतात. असं होणार नाही, कारण तेवढा विश्वास लोकांमध्ये नाही आहे. त्या क्रिप्टो करन्सीचा एकच धोका आहे की कोणाला वाटलं, हॅकर वगैरे असतात, आता हॅकर वगैरे असतात, ते डिजिटल टाके घालणार घरावरती वगैरे. ते रेड वगैरे असतात ना, ते मनी हाइस्ट बघितलं ना, डिजिटल मनी हाइस्ट होणार. ठीक आहे. ते बसणार, ते तो मूवी फक्त चेंज होणार. त्या चेंजमध्ये काय होणार? असे टाके घालायची गरज पडणार नाही. कुठंतरी असे भुयारामध्ये वगैरे एखाद्या ह्याच्यात वाळवंटामध्ये वगैरे हे बसणार आणि सर्च करणार कुणाच्या अकाउंटला किती पैसा आहे. हां, ते IT मधला प्रोफेसर असणार. ठीक आहे. आणि सगळे पैसे काढून घेणार, असं होणार ते. म्हणजे फॉरगेट अबाउट. सो दॅट इज व्हॉट इज आय वॉन्ट टू मेक अ क्लिअर पॉईंट अबाउट दॅट इज अ क्रिप्टो. क्रिप्टोबद्दल हा पॉईंट मला क्लिअर करायचा, तर म्हणून एकदाच म्हणते. सो क्रिप्टो इज हिडन. सो व्हॉट इज हिडन? गॅमी. बरोबर. काय हिडन आहे? गॅमी हिडन आहे. व्हॉट इज गॅमी? गॅमी इज अ गॅमेट्स. Gametes, or you can simply say seeds. Seeds are hidden in this case. Hidden, it means seeds are not present. Hidden म्हणजे काय? Seeds are not visible. So how we can say they are seed bearing plants? बरोबर. आपण जर सीड्स दिसतच नसतील तर त्यांना सीड आहेत कसं म्हणायचं? हा प्रश्न आहे. म्हणून आपण काय म्हणतो? सीडलेस प्लांट्स. त्यांना काय म्हणायचं? सीडलेस प्लांट. आणि फेनोरगॅम्सला काय म्हणायचं? सीड बिअरिंग प्लांट्स. साधं सिंपल. दुसरा इथंच लिहून घ्या. दीज आर द सीड बिअरिंग प्लांट्स. बघा, सीड बिअरिंग प्लांट्स. अँड दीज आर द सीडलेस प्लांट्स. बरोबर. सीड बिअरिंग प्लांट, ज्यांना बिया असतात असे प्लांट्स आणि ज्यांना बिया नसतात असे प्लांट्स. ठीक आहे. पण याच्यामध्ये काय? ऑल रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चर्स आर नॉट विजिबल. पुन्हा तेच शब्द लिहायचे, फक्त वेगळ्या पद्धतीने लिहायचे. रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चर नॉट विजिबल. बरोबर. विजिबल नाही आहेत. रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चर विजिबल नाही, म्हणून त्यांना काय म्हणायचं? क्रिप्टोगॅम्स असं म्हणायचं. दीज आर द क्रिप्टोगॅम्स. क्लिअर. सो one is the phanerogams and another is the cryptogams. अशा दोन वेगळ्या प्रकारच्या डिव्हिजन आपल्याला यांच्यामध्ये करता येतात. क्लिअर. याचा फक्त एकच मिनिंग लक्षात ठेवायचं. पॅनोरगॅम्स आर द सीड बिअरिंग प्लांट्स, दे हॅव सीड्स. क्रिप्टोगॅम्स आर सीडलेस प्लांट्स. साधं सिंपल, एका वाक्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल. सो दीज आर द टू ग्रुप्स. वी विल सी वन बाय वन. द फर्स्ट वी विल लुक इन टू द
हाऊ दीज आर डिवायडेड इन टू द डिफरंट अदर ग्रुप्स ॲज वेल. बघा, ऑल प्लांट्स जसं आता सांगितलं, किंगडम प्लांटी, बरोबर. किंगडम प्लांटी इज डिवायडेड इन टू द 2 ग्रुप्स, बरोबर. एक सांगितलं आपण क्रिप्टोगॅम्स म्हणूयात पहिल्यांदा, क्रिप्टोगॅमी, बरोबर. आणि दुसरा काय सांगितला, फेनेरोगॅमी, फेनेरोगॅमी, बरोबर. फेनेरोगॅमी 2 प्रकारचे सांगितले. व्हॉट आर द क्रिप्टोगॅम्स? दीज आर सीडलेस प्लांट्स, सीडलेस प्लांट्स. शॉर्टमध्ये तुम्हाला लक्षात ठेवण्यासाठी यांना काय म्हणायचं, सीड बिअरिंग प्लांट्स, सीड बिअरिंग प्लांट्स. दीज आर फर्दर डिवायडेड इन टू द सम डिव्हिजन्स, सब डिव्हिजन्स, बरोबर. यांना काय केलं जातं, नंतर सब डिव्हिजन्समध्ये डिवाइड केलेलं आपल्याला बघायला मिळेल. याला आपण याला डायरेक्ट डिव्हिजन म्हटलेलं नाही, अजून लांब आपल्याला डिव्हिजनला जायचं आहे. सब किंगडम म्हणूया त्याला, किंवा सुपर डिव्हिजन असं म्हणूया, ठीक आहे. तर याचे 2 आपल्याला ग्रुप केलेले बघायला मिळतात. कुठं 3 ग्रुप, सॉरी, 2 ग्रुप. पहिले कोणाचे, क्रिप्टोगॅम्सचे 2 ग्रुप. एक आहेत नॉन वॅस्क्युलर प्लांट्स, एक ग्रुप काय आहे, नॉन वॅस्क्युलर आहे. वॅस्क्युलर, बघा, वॅस्क्युलर टिश्यू, टिश्यू ॲब्सेंट, वॅस्क्युलर टिश्यू ॲब्सेंट. व्हॉट इज वॅस्क्युलर टिश्यू माहिती आहे तुम्हाला, आपण शिकलो प्लांट टिश्यूमध्ये शिकलो. काय शिकलो, वॅस्क्युलर टिश्यूमध्ये झायलेम अँड फ्लोएम, बरोबर. वॅस्क्युलर टिश्यू काय, कंडक्टिंग टिश्यू, वॉटर कंडक्टिंग, फूड कंडक्टिंग, बरोबर. न्यूट्रिएंट कंडक्टिंग टिश्यू इज द वॅस्क्युलर टिश्यू. वॅस्क्युलर टिश्यू इफ इट इज ॲब्सेंट देन इट इज अ नॉन वॅस्क्युलर, बरोबर. आणि दुसरा काय, वॅस्क्युलर आहे. वॅस्क्युलर, वॅस्क्युलरमध्ये काय, वॅस्क्युलर टिश्यू काय असेल इथं, प्रेझेंट, वॅस्क्युलर टिश्यू प्रेझेंट, ठीक आहे. वॅस्क्युलर टिश्यू प्रेझेंट म्हणून त्याला वॅस्क्युलर प्लांट्स असं म्हणायचं. आणि वॅस्क्युलर टिश्यू ॲब्सेंट आहे म्हणून त्यांना काय म्हणायचं, नॉन वॅस्क्युलर प्लांट्स असं म्हणायचं, बरोबर. क्लिअर. देन फर्दर नॉन वॅस्क्युलर प्लांट्स आर डिवायडेड इन टू द 2 ग्रुप्स. नॉन वॅस्क्युलर प्लांट्स आपल्याला 2 ग्रुप्समध्ये डिवाइड केलेले बघायला मिळतील. नॉन वॅस्क्युलर प्लांट्स, एक आहे थॅलोफायटा, थॅलोफायटा, आणि दुसरा आहे ब्रायोफायटा. थॅलोफायटा, ब्रायोफायटा, बरोबर. वेगवेगळ्या प्रकारची आपल्याला बॉडी त्यांच्यामध्ये प्रेझेंट असलेली बघायला मिळेल. त्यांचे कॅरेक्टर्स वेगवेगळे असतील म्हणून त्यांना 2 गटात डिवाइड केलेलं बघायला मिळतं. नॉन वॅस्क्युलर प्लांट्स, बघा, हा चार्ट फार महत्त्वाचा आहे अंडरस्टँड करण्यासाठी, म्हणून मी मध्ये मध्ये ते मिनिंगसुद्धा त्याचं लिहितो आहे. कारण तुम्हाला लक्षात, विच ऑफ द फॉलोइंग्स आर नॉन वॅस्क्युलर प्लांट्स, प्रश्न येईल. काय असेल, विच ऑफ द फॉलोइंग आर नॉन वॅस्क्युलर प्लांट्स. मग काही वॅस्क्युलर प्लांटची एक्झाम्पल्स असतील, काही नॉन वॅस्क्युलर प्लांटची एक्झाम्पल्स असतील. एक्झाम्पलसुद्धा असू शकतात बरं का. विच ऑफ द फॉलोइंग ग्रुप्स आर द नॉन वॅस्क्युलर, खालीलपैकी कुठले ग्रुप नॉन वॅस्क्युलर आहेत, असाही प्रश्न असू शकेल. तर त्यावेळेस आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. वेन यू लुक इन टू द क्रिप्टोगॅम्स अँड वॅस्क्युलर प्लांट्स, देन देर इज ओनली 1 ग्रुप, दॅट इज अ टेरिडोफायटा. टेरिडोफायटा कुठला ग्रुप आहे, टेरिडोफायटा, ठीक आहे.
फिदर लाईक प्लांट्स. त्यांची बॉडी फिदर लाईक असते म्हणून त्यांना काय म्हटलं आपण टेरिडोफायटा असं म्हटलं. ठीक आहे. तर हे काय झाले ग्रुप कुणाचे झाले क्रिप्टोगॅम्स. विच ऑफ द फॉलोइंग ग्रुप्स आर क्रिप्टोगॅम्स असाही प्रश्न असेल. लक्षात ठेवायचं किती प्रश्न तयार होतात. विच ऑफ द फॉलोइंग ग्रुप्स आर द क्रिप्टोगॅम्स. विच ऑफ द फॉलोइंग ग्रुप्स आर द नॉन वॅस्क्युलर. विच ऑफ द फॉलोइंग इज अ वॅस्क्युलर क्रिप्टोगॅम. वॅस्क्युलर आणि क्रिप्टोगॅम कोण आहे बघा. लक्षात ठेवा म्हणजे अजून आपल्याला पुढे गेल्यानंतर लक्षात येईल की वाय वी आर कॉलिंग इट ॲज अ वॅस्क्युलर क्रिप्टोगॅम. फेनोरोगॅम्स when we talk about phanerogams are vascular plants. All phanerogams are vascular plants. तिथं लिहा vascular tissue is present. Vascular tissue present. Vascular च्या इथं vascular tissue present. These vascular phanerogams are divisible into the two groups. बरोबर. वॅस्क्युलर फेनोरोगॅम्समध्ये आपल्याला दोन डिव्हिजन करता येतात. एक आपली जिम्नोस्पर्म्स जिम्नोस्पर्मी आणि दुसरी एंजिओस्पर्मी. किती डिव्हिजन करता येतात दोन. जिम्नोस्पर्मी आणि एंजिओस्पर्मी. एंजिओस्पर्म्स फर्दर डिव्हिजिबल इनटू द टू. मोनोकॉट आणि डायकॉट. बरोबर. मोनोकॉट अँड डायकॉट. बघा जिम्नोस्पर्म्समध्ये नेकेड सीड्स असतात. काय असतात नेकेड सीड्स. आणि एंजिओस्पर्म्समध्ये क्लोज्ड सीड्स असतात. काय असतात क्लोज्ड सीड्स असतात. क्लोज झालेले एनक्लोज्ड सीड्स असं म्हटलं तरी चालेल. एनक्लोज्ड सीड्स आर प्रेझेंट. बघा आता काय काय तुम्हाला लक्षात येतं याच्यातून. सम ऑफ द क्रिप्टोगॅम्स आर वॅस्क्युलर. सो वॅस्क्युलर क्रिप्टोगॅम्स कोण आहेत टेरिडोफाइट्स. वॅस्क्युलर क्रिप्टोगॅम्स आर टेरिडोफाइट्स. बरोबर. वॅस्क्युलर क्रिप्टोगॅम्स आर द टेरिडोफाइट्स. वॅस्क्युलर फेनोरोगॅम्स. वॅस्क्युलरमध्ये कन्फ्युजन होण्याची शक्यता आपल्याला जास्त असलेली बघायला मिळते. वॅस्क्युलर काय आहेत फेनोरोगॅम्स आहेत आणि क्रिप्टोगॅम्स पण आहेत. फेनोरोगॅम्स ज्यावेळेस असतील त्यावेळेस कोण आहेत जिम्नोस्पर्म आहेत एंजिओस्पर्म्स आहेत डायकॉट आहेत मोनोकॉट आहेत. हे सगळेच काय आहेत फेनोरोगॅम्स आहेत पण वॅस्क्युलर फेनोरोगॅम्स आहेत. ऑल फेनोरोगॅम्स आर वॅस्क्युलर. सगळे फेनोरोगॅम्स काय आहेत वॅस्क्युलर आहेत. ही एक गोष्ट नंतर पुन्हा लक्षात ठेवायची डोक्यात ठेवून टाकायची ही सगळी गोष्ट. ठीक आहे. ऑल फेनोरोगॅम्स आर वॅस्क्युलर इन नेचर. बट इन केस ऑफ द क्रिप्टोगॅम्स सम आर वॅस्क्युलर सम आर नॉन वॅस्क्युलर. क्लिअर. तर अशा प्रकारचे ही क्लासिफिकेशन आपल्याला प्लांटचं असलेलं बघायला मिळतं. आपण आता डिव्हिजन वाईज बघणार आहोत. डिव्हिजन थॅलोफायटा काय असते, डिव्हिजन ब्रायोफायटा काय असते, डिव्हिजन टेरिडोफायटा काय असते, जिम्नोस्पर्मी काय असते, एंजिओस्पर्मी काय असते, याचे डिटेल्ड कॅरेक्टर्स आपल्याला बघायचे आहेत आणि त्याचे सबग्रुपसुद्धा काय असतील तर ते आपल्याला बघायचे आहेत. बरोबर. सबग्रुपसुद्धा काय असतील ते आपल्याला डिटेलमध्ये स्टडी करायचं आहे. ओके. सो दीज आर द प्लांट्स. फर्स्ट वी विल सी द फर्स्ट group of the cryptogams that is a thallophyta. आपण क्रिप्टोगॅम्स पासून सुरुवात करूया. बघा डिव्हिजन थॅलोफायटा. साधं सिंपल. थॅलोफायटा थॅलस लाईक बॉडी. और थॅलॉइड बॉडी असं म्हटलं तरी चालेल. थॅलॉइड बॉडी. बॉडी कशी आहे थॅलॉइड असलेली बघायला मिळते थॅलोफायटा. ठीक आहे. आपण हे प्रत्येक गट जे आहेत ते बघताना आपण काही ग्रुप म्हणजे काही पॉईंट्स बघणार आहोत.
आपल्या बुकमध्ये जरी पॉईंट दिलेले नसले तरीसुद्धा आपण पॉईंट वाईज बघणार आहोत. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला लक्षात ठेवायला सोपं जाईल. पहिलं याचं लिहूयात, हॅबिट अँड हॅबिटॅट. काय बघायचं आपल्याला? हॅबिट अँड हॅबिटॅट. हॅबिट त्यांच्या सवयी काय आहेत, काय करतात, कसे वागतात, कसे आहेत, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला काय करायच्या? हॅबिटमध्ये बघायच्या आहेत. आणि दुसरं हॅबिटॅट, कुठे राहतात. ठीक आहे, ह्या गोष्टी बघायच्या. बघा, दीज प्लांट्स आर द थॅलस लाईक बॉडी प्लांट्स. यांची बॉडी कशी असते? थॅलस लाईक असते. पण हॅबिट जर बघितली, दीज आर मोस्टली ॲक्वॅटिक हॅबिटॅट आपल्याला असलेली बघायला मिळते. हॅबिटॅट कशी आहे त्यांची? मोस्टली ॲक्वॅटिक असलेली बघायला मिळते. मोस्टली ॲक्वॅटिक. ठीक आहे, मोस्टली ॲक्वॅटिक. इफ दे आर ॲक्वॅटिक, दे आर फ्रेश वॉटर आहेत, मराईन वॉटर आहेत. बघा, मरीन वॉटरसुद्धा आपल्याला असलेली बघायला मिळतील, किंवा ब्रॅकिश वॉटरसुद्धा असलेली बघायला मिळतात. ब्रॅकिश वॉटर फ्रेश वॉटरमध्ये असतात, गोड्या पाण्यामध्ये आपल्याला असलेले बघायला मिळतात. रंकाळ्यामध्ये गेला असाल कधी, शेवाळ हिरवगार पाणी दिसत असेल, तुम्हाला दिसलं असेल, ते काय? फ्रेश वॉटर काइंड ऑफ थॅलोफाईट्स आपल्याला असलेले बघायला मिळतील. मरीन समुद्रामध्ये आपल्याला असलेले बघायला, ओशन साल्ट वॉटरमध्ये असलेले बघायला मिळतात. ब्रॅकिश वॉटर इश्चुरी किंवा खाडीच्या पाण्यामध्ये असलेले बघायला मिळतात. ठीक आहे, तिथलं पाणी काय असतं? निमगोड असतं असं म्हणूयात आपण त्याला. काय म्हणूयात? निम्म गोड असतं असं म्हणूयात. खारटही नसतं आणि गोडही नसतं, मध्येच त्याची सॅलिनिटी असलेली बघायला मिळते, म्हणून त्याला ब्रॅकिश वॉटर असं म्हणायचं. ठीक आहे, तर ह्या ब्रॅकिश वॉटरमध्ये सुद्धा आपल्याला प्रेझेंट असलेल्या बघायला मिळतील. दे मे बी प्रेझेंट ऑन द बॉडी ऑफ अदर्स. जर ॲक्वॅटिक नसतील तर काय असतील? ते डिपेंडंट असतील. प्रेझेंट ऑन बॉडी ऑफ प्लांट अँड ॲनिमल्स. ऑल्सो प्रेझेंट ऑन द बॉडी ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्स. तुम्ही बघितलं असेल कितीतरी थॅलोफाईट्स असे बघायला मिळतील तुम्हाला की जे झाडाचा मोठा बुंदा असेल, जुनाट झाड असेल, खूप जुनं झाड असेल आणि त्या झाडाच्या वरती पसरलेले बघायला मिळतील. हिरवगार झाडाचा बुंदा दिसतो ना, झाडाचा बुंदा हिरवागार दिसतो आपल्याला, तर तो कशामुळे असतो? शेवाळ. काय असतं? शेवाळ म्हणजेच काय? थॅलोफाईट. ठीक आहे, तर अशा प्रकारची आपल्याला हॅबिटॅट असलेली बघायला मिळेल. वेन यू लुक ॲट द हॅबिट जर आपण बघितली तर यांची वेगवेगळ्या प्रकारच्या कंडिशन्स आपल्याला बघायला मिळतील. ठीक आहे, मोस्टली ऑटोट्रॉफिक असलेली बघायला मिळतील. बट दे आर ऑल्सो अ सिम्बायोटिक. दे आर ऑल्सो असोसिएटेड विथ अदर ऑर्गॅनिझम्स. सिम्बायोटिक ऑर्गॅनिझम्स असं म्हणतो आपण त्याला. काय म्हणूयात? सिम्बायोटिक. आपण याच्या अगोदर लायकेन नावाचा प्रकार बघितला, बरोबर? लायकेन आठवतंय का? बघा, लायकेन्स कशानं बनलेले होते? सिस्टमॅटिक्समध्ये आपण बघितलं आहे लायकेन्स. लायकेन्स कशानं तयार झालेले असतात? दोन. एक अल्गी प्लस काय असतं? फंगी. बरोबर. आता ह्या लायकेनमध्ये काय होत असतं? अल्गी सिंथेसाइज फूड मटेरियल बाय फोटोसिंथेसिस. अल्गी काय करते? फोटोसिंथेसिस करते आणि फूड मटेरियल तयार करते. बरोबर. जसं प्लांट फूड मटेरियल तयार करतात तसंच हे काय करणार? फोटोसिंथेसिस करून फूड मटेरियल तयार करेल. बरोबर. आता तयार केलेलं फूड मटेरियल कोणाला देते? फंगीला देते. बरोबर. तयार केलेलं फूड मटेरियल कोणाला देते? फंगीला देते. आणि फंगी याच्या बदल्यात काय देते? इन रिटर्न फंगी गिव्स मिनरल्स. वेगवेगळ्या प्रकारचे मिनरल्स कोणाला देते? अल्गीला देते. कारण अल्गीला कशाची गरज असते? मिनरल्सची गरज असते. ऑल्सो इट गिव्स अ वॉटर. बरोबर. वॉटर अँड मिनरल ॲब्सॉर्प्शनसाठी आपल्याला फंगी मदत करते. सो दे लिव्ह लाईक अ फ्रेंड, ट्रू फ्रेंड्स. एकमेकांचे
जीवश्च कंठश्च फ्रेंड म्हणून हे काम करतात, म्हणून त्याला काय म्हणायचं, सिम्बायोटिक. एक दूजे के लिए असं म्हणूयात, एकमेकांशिवाय जगूच शकत नाही ते. जर आपण फंगी काढला तर अलगी मरणार, अलगी काढला तर फंगी मरणार, म्हणून त्याला काय म्हणायचं, सिम्बायोटिक असं म्हणायचं. काय म्हणायचं, सिम्बायोटिक. सो दीज अलगी आर नथिंग बट द थॅलोफाइट्स. अलगी म्हणजेच काय आहे, थॅलोफाइट्स आहेत, बरोबर. आणि ते थॅलोफाइट्स काय आहेत, सिम्बायोटिक असलेले बघायला मिळतात. सम आर इपिबायोटिक. काय म्हणायचं, इपिझुऑन्ट म्हणायचं किंवा इपिझोइक असं म्हटलं तरी चालेल. इपिझोइक काय असतात, इपिझोइक, 0IC, इपिझोइक. इपिझोइक आर कॉमनली वी कॅन से इपिफायटिक सुद्धा असतात. इपिफायटिक ह्या दोघाला काय म्हणायचं, इपिबायोटिक. कंबायनिंगला काय म्हणणार तुम्ही, इपिबायोटिक असं म्हणणार. ठीक आहे, इपिबायोटिक इन नेचर. व्हॉट इज इपिझोइक? इपिझोइक दे आर प्रेझेंट ऑन द बॉडी ऑफ अ ॲनिमल. ॲनिमल बॉडीवरती असलेले बघायला मिळतात. आणि इपिफायटिक म्हणजे काय, प्रेझेंट ऑन, लक्षात ठेवा, ऑन ॲनिमल बॉडी. इपिझोइक ऑन प्लांट बॉडी, ऑन प्लांट बॉडी इपिफायटिक. बरोबर. प्लांट बॉडीच्या वरती जर असतील तर त्यांना काय म्हणायचं, इपिफायटिक असं म्हणायचं. आता हे काय असतात, जस्ट दे आर लिव्हिंग देअर, दॅट इज इट, दॅट्स इट. ते फक्त राहतात तिथं. काय, एखादं झाड आहे, त्या झाडाच्या बुंद्यावरती अलगी वाढला किंवा शेवाळ वाढलं तर काय म्हणणार आपण त्यांना, इपिफायटिक असं म्हणणार. काय म्हणायचं त्यांना, इपिफायटिक. दुसऱ्या झाडावरती जगतात असं नाही, वाढतात, फक्त वाढतात. ते त्यांना जगण्यासाठी दुसऱ्या झाडाची मदत लागते का, नाही लागत. ते फक्त त्या झाडावरती प्रेझेंट असतात. दुसरं काय, इपिझोइक. इपिझोइक म्हणजे काय, दुसऱ्या ॲनिमलच्या बॉडीवरती राहतात. फॉर एक्झाम्पल मोलुस्क. काही समुद्रामधल्या काही जर आपण गोगलगायी बघितल्या, बरोबर, काही गोगलगायी बघितल्या तर त्या गोगलगायीच्या शरीरावरती काय असतात, अलगी असतात, थॅलोफाइट्स असतात, बरोबर. त्यांना काय म्हणायचं, इपिझोइक असं म्हणायचं. ठीक आहे. तर हे इपिझोइक वेगळ्या प्रकारचे असलेले बघायला मिळतील. म्हणून आपण ह्या वेगवेगळ्या प्रकारे त्यांना काय म्हणतो, सिम्बायोटिक असतील, इपिझोइक असतील, इपिफायटिक असतील, बट मोस्टली ऑटोट्रॉफिक असलेले बघायला मिळतात. क्लिअर. तर अशा प्रकारचं हॅबिट त्यांच्यामध्ये असलेलं बघायला मिळेल. सो दीज आर कम्प्लिटली डिफरंट टाईप्स ऑफ द प्लांट्स. ही झाली हॅबिट अँड हॅबिटॅट ऑफ दिस अलगी ऑर द थॅलोफाइट्स. थॅलोफायटाला अलगी असं म्हटलं तरी चालेल, बरं का, अलगी म्हटलं तरी चालेल. ठीक आहे. त्यांची बॉडी थॅलस लाईक असते म्हणून त्याला आपण थॅलोफाइट्स असं म्हटलं आहे, बाकी काही नाही. ठीक आहे. वेन वी लुक ॲट द बॉडी, बॉडी इज undifferentiated into बघा रूट, स्टेम अँड लीव्स. बॉडी काय झाली आहे, अनडिफरन्शिएटेड आहे. म्हणजे त्यांना पानं असतात का, नाही आहे. स्टेम असतं का, नाही आहे. रूट असतात का, नाही आहे. काही अशा प्रकारच्या काही गोष्टी त्यांच्यामध्ये प्रेझेंट असलेल्या बघायला मिळणार नाहीत, अजिबात बघायला मिळणार नाही. म्हणून त्यांना काय म्हणायचं, अनडिफरन्शिएटेड बॉडी. बॉडी इज अनडिफरन्शिएटेड. वी कांट मेक अ डिफरन्स बिटवीन द बॉडी पार्ट्स. बॉडी पार्ट्समध्ये आपण डिफरन्स करू शकतो का, नाही करू शकत. म्हणून त्याला काय म्हणायचं, अनडिफरन्शिएटेड असं म्हणायचं. क्लिअर. अनडिफरन्शिएटेड बॉडी पार्ट्स they are not divisible into the root, stem and leaves. रूट, स्टेम आणि लीव्समध्ये त्यांचं डिव्हिजन होऊ शकतं का, जसं आता कॉमन एखादं झाड बघितलं तुम्ही, प्लांट बघितलं, त्या प्लांटमध्ये काय असतात, मग वरती पानं असतात, खाली खोड असतं आणि जमिनीच्या आतमध्ये मुळं असतं, बरोबर. म्हणून काय म्हणतो आपण, रूट, स्टेम आणि लीव्स असं डिफरन्शिएट करतो. बट कॅन वी डिफरन्शिएट द बॉडी ऑफ दिस थॅलोफाइट्स इंटू दिस different parts? No. So it is a undifferentiated body. ठीक है. Body is undifferentiated into the root, stem and leaves. Another, body is thallus-like. Body thalloid. आपण काय म्हणतो याला,
थॅलॉइड बॉडी. थॅलॉइड बॉडी म्हणजे नेमकी काय असते बघा. जर आपण थॅलॉइड बॉडीचा जर विचार केला तर ही बॉडी आपल्याला कशी असलेली बघायला मिळते. इट इज जस्ट अ स्ट्रक्चर प्रेझेंट ऑन द सरफेस ऑफ द सबस्ट्रॅटम. कुठल्या तरी सबस्ट्रॅटमच्या सरफेसवरती अशा प्रकारचं एक थिन लेअर असल्यासारखं बघायला. पापुद्रा माहिती आहे. पापुद्रा जसा असतो तसा हा प्रेझेंट असलेला बघायला मिळेल, बाकी काही नाही. जर आपण बघितलं तर बघा पाण्यावरती कसे असतात दिसतं का आपल्याला. हे झाड आहे म्हणून अजिबात दिसत नाही, छोट्या छोट्या असतात, वेगळ्या प्रकारच्या असलेल्या बघायला मिळतात. ठीक आहे. तर आपल्याला थॅलॉइड बॉडी असलेली बघायला मिळते. थॅलॉइड बॉडी दे आर युनिसेल्युलर ॲज वेल ॲज मल्टीसेल्युलर. ह्या कशा असतात. युनिसेल्युलर इन द युनिसेल्युलर दे कॅन बी ऑफ डिफरंट टाईप्स. बघा युनिसेल्युलरमध्ये सुद्धा दोन प्रकारचे असतात. युनिसेल्युलर मोटाईल असतील, मोटाईल, आणि युनिसेल्युलर दुसरे नॉन मोटाईल असतील. बघा नॉन मोटाईल असतील, मोटाईल आहेत, नॉन मोटाईल आहेत. जर मोटाईल असले तर काय असतात. मोटाईल म्हणजे काय. दे कॅन मूव्ह फ्रॉम वन प्लेस टू द अदर प्लेस. दे कॅन मूव्ह फ्रॉम वन प्लेस टू द अदर प्लेस. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्वतः जाऊ शकतात. देन हाऊ दे मूव्ह फ्रॉम वन प्लेस टू द अदर प्लेस विथ द हेल्प ऑफ सम लोकोमोटरी स्ट्रक्चर. अँड दीज स्ट्रक्चर्स आर द फ्लॅजेला. फ्लॅजेला आर प्रेझेंट इन द क्लॅमिडोमोनास. क्लॅमिडोमोनास. बघा क्लॅमिडोमोनासमध्ये काय असतात. फ्लॅजेल असतात. जर आपण क्लॅमिडोमोनास बघितलाच अशी एक सेल असते आणि त्याला अशा दोन काय असतात शेपट्या असतात आणि त्याला काय म्हणतो फ्लॅजेला असं म्हणतो. आपल्याला इथं न्यूक्लियस असलेला बघायला मिळेल. क्लोरोफिल पिगमेंट असेल अँड इट कॅन मूव्ह फ्रॉम वन प्लेस टू द अदर प्लेस विथ द हेल्प ऑफ फ्लॅजेला. हा फ्लॅजेला काय करतो तो रोटेट करतो. कालच आपण याचं स्ट्रक्चर बघितलं होतं सिलियाचं आणि फ्लॅजेलाचं. ते स्ट्रक्चर याच्यामध्ये प्रेझेंट असतं आणि एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकतो. सो इट इज अ मोटाईल. बरोबर. बट अदर्स कॅनॉट मूव्ह फ्रॉम वन प्लेस टू द अदर प्लेस ऑफ देअर ओन सच ॲज अ क्लोरेल्ला. क्लोरेल्ला आहे तो काय करतो. क्लोरेल्ला जो आहे तो एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकत नाही. क्लोरेल्ला. बरोबर. म्हणजे त्याचे सेल्स काय असतात छोट्या असतात आणि त्या सेल्सला लोकोमोटरी स्ट्रक्चर असतं का आपल्याला बघायला मिळत नाही. लोकोमोटरी स्ट्रक्चर इज नॉट प्रेझेंट अँड देअरफोर दे कांट मूव्ह फ्रॉम वन प्लेस टू द अदर प्लेस. एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकत नाही. म्हणून त्यांना काय म्हणायचं नॉन लोकोमोटरी और नॉन मोटाईल. नॉन मोटाईल असं म्हणायचं. मोटाईल मुवमेंट करू शकणारा, नॉन मोटाईल मुवमेंट करू न शकणारा, मुवमेंट करू शकत नाही असा तो नॉन मोटाईल. बरोबर. दीज आर द युनिसेल्युलर. दे आर मल्टीसेल्युलर. मल्टीसेल्युलर. बघा मल्टीसेल्युलर जर यांची बॉडी असेल तर कशी असेल मल्टीसेल्युलर बॉडी. वेगळ्या प्रकारची असेल. इट मे बी फिलामेंटस. फिलामेंटस. फिलामेंटसमध्ये दोन प्रकारची बॉडी आपल्याला यांच्यामध्ये प्रेझेंट असलेली बघायला मिळेल. फिलामेंटस कॅन बी डिव्हिजिबल इन टू द टू टाईप. बघा फिलामेंटसमध्ये दोन प्रकार आपल्याला सांगता येतील. मल्टीसेल्युलरमध्ये फिलामेंटस ब्रँचड असेल, ब्रँचड असेल आणि अनब्रँचड आपल्याला असलेली बघायला मिळेल. अनब्रँचड जर बघितलं स्पायरोगायरा. 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 आणि ब्रँचडमध्ये जर असेल तर चारा. एक्झाम्पल्स लक्षात ठेवायचे. ठीक आहे. स्पायरोगायरा इज अ फिलामेंटस अनब्रँचड टाईप ऑफ अ थॅलोफाईट. कसला थॅलोफाईट आहे हा. फिलामेंटस आहे पण अनब्रँचड अनब्रँचड आहे. कोण स्पायरोगायरा. आणि ब्रँचड कोण आहे चारा. बरोबर. अशा प्रकारचे आपल्याला फिलामेंट्स म्हणजे काय बघा. फिलामेंट्स म्हणजे काय. फिलामेंट्स दे हॅव अ सिरियल अरेंजमेंट ऑफ द सेल्स. त्यांच्या सेल्स काय असतात अशा अरेंज झालेल्या बघायला मिळतात. ह्याला काय म्हणायचं फिलामेंट्स म्हणायचं. बरोबर. स्पायरोगायरामध्ये असेल तर त्याच्यामध्ये वेगळ्या प्रकारच्या गोष्टी आपल्याला असलेल्या बघायला मिळतील.
तुम्हाला स्पायरोगॅरा माहीत आहे, तुम्ही कधीतरी स्ट्रक्चर बघितलेलं आहे स्पायरोगॅराचं, बरोबर. अशा प्रकारचा हा स्पायरोगॅरा असेल. मग काय, एक फिलामेंट आहे सरळ स्ट्रेट फिलामेंट आहे, दुसरा फिलामेंट इथं आपल्याला असलेला बघायला मिळेल, तिसरा फिलामेंट असा असलेला किंवा काय अरेंजमेंट नाही, इट इज अ रँडम. ठीक आहे. बट सेल्स आर अरेंज्ड वन नेक्स्ट टू द अदर्स, एक दुसऱ्याच्या पुढं अशी सेल अरेंजमेंट आपल्याला असलेली बघायला मिळते. त्याला काय म्हणायचं, फिलामेंटस अनब्रांच्ड. ब्रांच इज नॉट प्रेझेंट इन द स्पायरोगॅरा. बट वेन वी लुक ॲट द चारा, दॅट चारा इज अ ब्रांच्ड वन. इट हॅज अ स्ट्रेट filamentous body and they have some branches, leaf-like branches. Leaf, these are not leaves. बरोबर. हे का नसतात ते आपण पुढे गेल्यानंतर बघूयात की यांना लीव्ज का म्हणायचं नाही. पानासारखं दिसत असतं, छोट्या छोट्या पानासारखं, पण याला पानं म्हणत नाही आपण, त्याचं कारण वेगळं आहे. ठीक आहे. तर आपल्याला अशा प्रकारच्या गोष्टी आपल्याला ब्रँचड चारामध्ये असलेल्या बघायला मिळतात. ठीक आहे. वेन यू लुक ॲट द अदर काइंड ऑफ मल्टीसेल्युलर स्ट्रक्चर्स, दे आर लार्ज ॲज वेल. हे कसे असतात, मोठे सुद्धा असतात. दे आर लार्ज असतात. ठीक आहे. मॅक्रोफायटिक, त्याला काय म्हणायचं, मॅक्रोफायटिक असं म्हणायचं. ठीक आहे. त्याला काय म्हणणार आपण, मॅक्रोफायटिक. और यू कॅन से इट इज, दीज आर द ह्यूज और मॅक्रोफायटिक, और यू कॅन सिम्पली से मॅक्रोस्कोपिक. लार्ज असतात, ह्यूज असतात, अप टू द 60 meters इन लेंथ. किती असतात, त्यांची लेंथ किती असू शकते, 60 मीटरपर्यंत असलेले बघायला मिळतात. दीज आर द ब्राऊन अल्गी, रेड अल्गी. ठीक आहे. ब्राऊन रेड अल्गी जे असतात ते आपल्याला खूप मोठ्या असलेल्या, जाळं पसरलेलं असतं, समुद्रामध्ये असतात. आपल्याकडे जास्त बघायला मिळत नाहीत फ्रेश वॉटरमध्ये, पण समुद्रामध्ये जर गेला, कधी गेला असाल तुम्ही, बीचवरती कधी गेला आहे तुम्ही, समुद्राच्या कुठल्या सहलीला वगैरे गेला असाल रे, असं काय नाही. आत्ता सध्या तुम्ही स्वतःहून फिरायच्या मनस्थितीत किंवा घरच्यांबरोबर गेला असाल, पण स्वतःहून फिरण्याच्या मनस्थितीत अजून तुम्ही नाही आहे. ठीक आहे. अजून तुम्हाला मॅच्युअर व्हायचं आहे, इंडिपेंडंट व्हायचं आहे, त्याच्यानंतर तुम्ही जाणार. ठीक आहे, सांगायला लागणार. पण आत्ताची सध्याची कंडिशन काय की तुम्ही कधी फॅमिलीबरोबर किंवा शाळेची ट्रिप वगैरे गेल्यानंतर बीचवरती वगैरे, गणपतीपुळे वगैरे असं कुठे गेला आहे तुम्ही, गेला पाण्यामध्ये गेला आहे, गुडघ्या इतक्या पाण्यामध्ये, खारट पाणी असतं, वाळू आहे, बरोबर. तर तिथं तुम्हाला फिरत असताना काही केअरफुली जर बघितलं तर झाडाच्या फांद्या बघायला मिळाल्या तिथं पाण्यामध्ये, पाण्याच्या कडेला असं कुठंतरी असं कुजलेलं वगैरे पानं असं तुम्हाला वाटलं असेल, कुजलेल्या भाज्या वगैरे असतात ना, तसं पडलेले आहेत. आपल्याला वाटतं की कुजलेली भाजी कुणी टाकली असं वाटलं पण असेल, मला पण तेच वाटलं होतं. नंतर लक्षात आलं की ती कुजलेली भाजी नाही आहे, ते काय आहेत, थॅलोफाइट्स आहेत. काय आहेत ते, थॅलोफाइट्स आहेत. हे नंतर कळालं. बरं, ही गोष्ट आपल्याला लक्षात यायला पाहिजे की तिथं गेल्यानंतर त्यांचा कलरच तसा असतो, कुजल्यासारखा, सडल्यासारखा त्यांचा कलर असतो. आपल्याला म्हणून ते प्लांट आहेत, आपल्याला माहीत असतं की हे प्लांट आहेत, पण ते तसे दिसत नाहीत, ताजे तवाने दिसत नाहीत, म्हणून आपण त्यांना वेगळे करून टाकतो. अशा गोष्टी आपल्याला यांच्यामध्ये असलेल्या बघायला मिळतील. तर ते काय आहेत, ह्यूज मॅक्रोस्कोपिक असलेल्या बघायला मिळतात. बाकीच्या मायक्रोस्कोपिक आहेत. कुठल्या, क्लॅमिडोमोनास मायक्रोस्कोपिक आहे, क्लोरेल्ला मायक्रोस्कोपिक आहे, फिलामेंटस स्पायरोगॅरा मायक्रोस्कोपिक आहे, चारा मायक्रोस्कोपिक आहे. ठीक आहे. हे सगळे काय आहेत, मायक्रोस्कोपिक आहेत. बट दिस इज अ मॅक्रोस्कोपिक अल्गी विच इज अ ह्यूज. जर तुम्ही बघितलं तर कुरणचे कुरण तयार झालेलं असतं ह्या अल्गीमुळं. मोठं जंगलच तयार होतं आतमध्ये, पाण्यामध्ये जंगल कोणाचं असतं तर अल्गीचं असतं. कधी नॅशनल जिओग्राफी वगैरे बघितली असेल, सी काऊ नावाचा एक प्रकार बघितला असेल, त्याच्यामध्ये मोठे प्राणी असतात, आवाढव्य प्राणी पाण्यामध्येच बघायला मिळतात, जमिनीवरती नाही. तर ते पाण्यामध्ये ते आवाढव्य प्राणी खातात काय, गवत कुठून असतं, गवत नसतं पाण्यामध्ये. आपलं जर प्लांट असेल तर ते सडतं, लक्षात ठेवायचं. आपलं गवत जर पाण्यामध्ये टाकलं तर काय होणार, सडणार, जगणार नाही. ते पाण्यात कुठलं गवत असतं तर हे काय असतात,
मॅक्रोस्कोपिक थॅलोफाईट्स असतात. बरोबर, मॅक्रोस्कोपिक थॅलोफाईट्स आपल्याला लार्ज असलेली बघायला मिळतात. सो इट इज अ बॉडी विच हॅव अ डिफरंट काइंड ऑफ द स्ट्रक्चर्स. बॉडी आपल्याला वेगळी असलेली बघायला मिळते. वेन वी लुक ॲट द सम अदर काइंड ऑफ आस्पेक्ट्स ऑफ दिस थॅलोफाईट्स, देन वी कॅन अंडरस्टँड सम मोर थिंग्स. फॉर एक्झाम्पल, सेल वॉल. Cell wall of the thallophyte. Cell wall of the thallophyte is formed of a mostly cellulose. कशानं तयार झालेली आहे? फॉर्म्ड ऑफ सेल्युलोज. बघा, सेल्युलोज जास्त आपल्याला असलेलं बघायला मिळेल. अँड अदर कंपाऊंड्स आर प्रेझेंट. प्लस म्हणूया, प्लस अदर कंपाऊंड्स, दुसऱ्या प्रकारचे कंपाऊंड सुद्धा असतात. फॉर एक्झाम्पल, इन अदर केसेस सेल्युलोजिक कंपाऊंड्स आर मे बी प्रेझेंट. सेल्युलोजिक कंपाऊंड सुद्धा प्रेझेंट असलेली बघायला मिळतील. ऑर इन सम केसेस देअर मे बी द प्रोटीन्स. काही प्रोटीन्स आपल्याला यांच्यामध्ये प्रेझेंट असलेली बघायला मिळते. सेल वॉलमध्ये प्रोटीन्ससुद्धा काही प्रमाणात, काही थॅलोफाईटच्या सेल वॉलमध्ये प्रोटीन्ससुद्धा आपल्याला प्रेझेंट असलेली बघायला, मोस्टली सेल्युलोज, वी मस्ट रिमेंबर. देन plants have a special, or these specially thallophytes do have special kind of reserved food material. याच्यामध्ये काय असतं? रिझर्व्ड फूड आपल्याला असलेलं बघायला मिळतं. त्यांच्या बॉडीमध्ये, त्यांच्या सेलमध्ये काय असतं? रिझर्व्ड फूड असतं. जसं ह्युमनमध्ये कुठलं रिझर्व्ड फूड असतं सांगू शकतोय आपण? बघा, आपल्या बॉडीमध्ये रिझर्व्ड फूड असतं, साठवून ठेवलेलं फूड मटेरियल असतं. काय असतं माहिती आहे तुम्हाला? माहीत असेल पण सांगितल्यानंतर आठवणार नाही आता. हां, फूड मटेरियल म्हणतो आपण. काय असतं बघा? फॅट असतात की नाही? चरबी म्हणतो आपण त्याला. हे लोक पळतात सकाळी सकाळी, जास्त फॅट वाढले आता, डॉक्टरनं सांगितलं म्हणून पळतात, स्वतः नाही, हे की नाही? ते चरबी कमाल. व्हॉट इज दॅट? फॅट रिझर्व्ड फूड. दुसरं, लिव्हरमध्ये रिझर्व्ड फूड मध्ये असतं. लिव्हरमध्ये काय असतं? रिझर्व्ड फूड असतं. कुठलं असतं? ग्लायकोजन. ज्या वेळेस आपल्याला ग्लुकोज लागेल त्यावेळेस ग्लायकोजनमधून घेतलं जातं. दुसरं, मसल एवढ्या काम कशा करतात? कंटिन्युअस काम करतात. अन्न कुठून मिळतं? आता आपण खात नाही सारखं, त्यावेळेस अन्न कुठून मिळतं? तर ते साठवून ठेवलेलं फूड मटेरियल ते बाजूला काढतात. ठीक आहे, काम करताना. तर हे सगळं काय? फूड मटेरियल. ते आपल्यामध्ये काय असतं? फॅट्स आणि ग्लायकोजन असतं. यांच्यामध्ये काय असतात? वेगळ्या प्रकारच्या. बटाटा जर बघितला, बटाटामध्ये काय असतं? पोटॅटोमध्ये व्हॉट काइंड ऑफ द फूड रिझर्व्ड फूड मटेरियल इज देअर? बटाट्यात काय असतं म्हणून सांगतो आपण? स्टार्च. बरोबर, स्टार्च असतं. बरोबर. सो इन दिस केस ॲज वेल, स्टार्च इज द फूड मटेरियल. रिझर्व्ड फूड मटेरियल काय आहे? स्टार्च. ऑर the other compounds with a starch, other starch compounds असलेले बघायला मिळतील. अदर स्टार्च कंपाऊंड्स. स्टार्च तर असेलच, पण स्टार्च जर नसेल तर काय असेल? स्टार्चनं बनलेले इतर कंपाऊंड असतील. स्टार्चनं बनलेले मॉडिफाईड कंपाऊंड्स आपल्याला त्यांच्यामध्ये रिझर्व्ड फूड मटेरियल म्हणून प्रेझेंट असलेली बघायला मिळते. तर अशा प्रकारच्या ह्या अलगी असलेल्या बघायला मिळतात. येस, देर इज ऑल्सो अ अल्टरनेशन ऑफ जनरेशन. काय असतं? अल्टरनेशन ऑफ जनरेशन यांच्यामध्ये असतं. अल्टरनेशन ऑफ जनरेशन is always present in this. Here both stages are different. वेगळ्या प्रकारच्या स्टेजेस आपल्याला यांच्यामध्ये प्रेझेंट असलेल्या बघायला मिळतात, अल्टरनेटिव्ह असलेल्या बघायला मिळतात. गॅमेटोफाईट असेल, गॅमेटोफायटिक स्टेज असेल अँड स्पोरोफायटिक असेल. स्पोरोफायटिक स्टेज, दे आर प्रेझेंट इन डिफरंट वे. वेगळ्या पद्धतीनं आपल्याला ह्या प्रेझेंट. मोस्टली गॅमेटोफायटिक स्टेज इज अ हॅप्लॉइड, वी मस्ट रिमेंबर. दुसरी गोष्ट, गॅमेटोफाईट कसे असतात? हॅप्लॉइड असतात. आणि स्पोरोफाईट कसे असतात? डिप्लॉइड असतात. लक्षात ठेवायचं, हॅप्लॉइड आणि डिप्लॉइड.
आणि अशा प्रकारचं अल्टरनेशन ऑफ जनरेशन अगोदर जसं सांगितलं तेच आपल्याला इथं ठेवायचं आहे. सो व्हॉट हॅपन्स, स्पोरोफाइट गिव्स राईज टू द स्पोर्स, दॅट स्पोर्स जर्मिनेट इन टू द गॅमेटोफाइट, गॅमेटोफाइट गिव्स राईज टू द गॅमेट्स. बरोबर, गॅमेट्स काय करतात, फ्यूज होतात, झायगोट तयार करतात. तो झायगोट तयार झालेला स्पोर्समध्ये येतो. स्पोर तयार केलं की त्याच्यापासून स्पोरोफाईट तयार झालेला बघायला मिळतो. तर अशा प्रकारची हे कॉमन कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला थॅलोफायटाची असलेली बघायला मिळतात. ओके, सो दीज थॅलोफाइट्स can be divisible into the 3 different groups based on the what kind of the chlorophyll pigment and what kind of the reserve food material is there present in their body or in their cell. So thallophytes are divisible into the 3 groups. बघा 3 ग्रुपमध्ये आपल्याला थॅलोफाइट्स डिवाइड करता येते. ठीक आहे, 3 ग्रुपमध्ये. साधं सिंपल आपल्याला वेगळ्या पद्धतीने हे ग्रुप अंडरस्टँड करायचे आहेत. पहिला ग्रुप आपल्याला क्लोरोफायसी. क्लोरोफायसी 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 दीज आर कॉमनली कॉल्ड ॲज अ ग्रीन अल्गी. ग्रीन अल्गी काय म्हणायचं, ग्रीन अल्गी. ग्रीन कलरचे असतात म्हणून त्यांना ग्रीन अल्गी असं म्हणायचं. ठीक आहे. दुसऱ्या प्रकारच्या आपल्याला असलेल्या बघायला मिळतात फिओफायसी. फिओफायसी EAE असं करा, EAE फिओफायसी. ठीक आहे, फिओफायसी. ह्या काय झाल्या, ब्राऊन अल्गी. ह्या काय आहेत, ब्राऊन अल्गी आहेत. आणि तिसरा ग्रुप आपल्याला सांगता येईल रोडोफायसी. रोडोफायसी रोडोफायसी रेड अल्गी. 3 गटामध्ये आपल्याला डिव्हिजन करता येऊ शकते याचं प्रत्येकाचं. क्लोरोफायसी, फिओफायसी अँड रोडोफायसी. 3 साधं सिंपल डिव्हिजन आपल्याला करायचे आहेत. लक्षात राहील. हां, सो 1 बाय 1 पहिला आपण बघूया क्लोरोफायसी. व्हॉट आर द कॅरेक्टर. साधं सिंपल आपण डिव्हिजन करणार आहोत. कॅरेक्टर डिवाईड करताना पहिलं साधं सिंपल काय बघणार, त्या कुठं राहतात, हॅबिटॅट बघणार. बरोबर, हॅबिटॅट काय सांगता येईल, दीज आर ॲक्वॅटिक. बरोबर, ॲक्वॅटिक मोस्टली फ्रेश वॉटर. बघा मोस्टली काय आहेत, फ्रेश वॉटर आहेत. ॲक्वॅटिक आहेत, मोस्टली फ्रेश वॉटर. अँड सम आर मराईन वॉटर. जास्तीत जास्त काय असतात, when we look at the chlorophycy, most of the chlorophycy members are fresh water, but some are marine water. बरोबर, काही साल्ट वॉटरमध्ये असतात, काही असतात, पण जास्तीत जास्त कुठं असतात, फ्रेश वॉटरमध्ये असतात. ही गोष्ट आपल्याला इथं केअरफुली लक्षात ठेवायची आहे. म्हणून इथं मोस्टली, व्हेरी फ्यू असं म्हटलं तरी चालेल. फ्यू आर मराईन, सम आर मराईन. काही मराईन आहेत, जास्तीत जास्त फ्रेश वॉटर आहे. ठीक आहे. बॉडी जर बघितली तर कशी आहे बॉडी, दे आर युनिसेल्युलर फिलामेंटस दोन्ही प्रकारचे असते. युनिसेल्युलर आहेत, फिलामेंटस आहेत. फिलामेंटमध्ये सुद्धा ब्रँचड आहेत, अनब्रँचड आहेत. युनिसेल्युलरमध्ये सुद्धा काय असतात, मोटाईल आहेत, नॉन मोटाईल आहेत. तेच आपण कॅरेक्टर्स आपल्याला ॲप्लाय करायचे. ठीक आहे. युनिसेल्युलर असेल तर क्लोरेल्ला असेल, क्लॅमिडोमोनास असेल. मग फिलामेंटस असेल तर सांगितलेलीच एक्झाम्पल, स्पायरोगायरा असेल, चारा असेल. क्लिअर. तर अशा प्रकारचे हे आपल्याला असलेले बघायला मिळतील. बॉडी, वेन यू लुक ॲट द सेल वॉल, लक्षात ठेवायचं होतं. सेल वॉल इज अनदर कॅरेक्टरिस्टिक्स वी विल बी कन्सिडरिंग हिअर.
इन द क्लासिफिकेशन ऑफ दिस अल्गी. अल्गीच्या क्लासिफिकेशनमध्ये काय काय लक्षात ठेवायचं ते मी पॉईंट नंतर शेवटी तुम्हाला सांगणार आहे, पण मी ती याच पद्धतीनं देणार आहे. इथं काय लिहा, हॅबिटॅट लिहा. हॅबिटॅट, बॉडीचं डिस्क्रिप्शन थोडक्यात लिहायचं आहे. त्याच्यानंतर काय लिहायचं आहे, सेल वॉल लिहायची त्यांची. वेन यू लुक ॲट द क्लोरोफायसी, सेल वॉल इज फॉर्म्ड ऑफ द सेल्युलोज. ही कशानं असलेली बघायला मिळते, सेल्युलोजनं तयार झालेली सेल वॉल यांची असलेली बघायला मिळते. सेल्युलोजिक सेल वॉल असं म्हटलं तरी चालेल. सेल वॉल इज फॉर्म्ड ऑफ द सेल्युलोज, देअरफॉर इट इज अ सेल्युलोजिक सेल वॉल. कसली आहे, सेल्युलोजिक, सेल्युलोजनं बनलेली आहे म्हणून त्याला सेल्युलोजिक सेल वॉल असं म्हणायचं. दुसरं क्लोरोफिल, दुसरं काय असतं, क्लोरोफिल पिगमेंट किंवा क्लोरोप्लास्ट असं म्हणूयात. क्लोरोप्लास्ट दोन्हीही आपल्याला इथं कन्सिडर करायचे आहेत. कधी कधी क्लोरोप्लास्ट आपण कन्सिडर करत नाही, सेम असतो त्याच्यामुळं, पण यांच्यामध्ये क्लोरोप्लास्ट कसा असतो, वेगवेगळ्या प्रकारचा असतो. क्लोरोप्लास्ट, शेप ऑफ अ क्लोरोप्लास्ट, त्यांचा क्लोरोप्लास्टचा काय करायचा, शेप पहिल्यांदा लक्षात ठेवायचा. कुठला शेप आहे, देअर मे बी ओव्हल इन शेप, ओव्हल शेप असतो. कसा असेल, असा असेल, ठीक आहे. डिस्कॉइड असेल, डिस्क लाईक असेल. डिस्क लाईक म्हणजे बघा, डिस्क म्हणजे काय, साधा अशा प्रकारचं असेल. डिस्क कशी असते, तुम्ही खेळलेली डिस्क फेकली ना अशी, किंवा आपली साधी डिश आहे त्या डिशसारखं आहे असं म्हणा, ठीक आहे. डिस्कॉइड असेल. कप शेप्ड असेल, कसा असेल, कप शेप्ड असेल. रिबन लाईक असेल, रिबन अँड स्पायरलसुद्धा असेल. स्पायरल कसं बघा, क्लोरोप्लास्टचे शेप कसे आहेत बघा. आता लक्षात ठेवायचं, क्लोरोप्लास्ट आणि क्लोरोफिल हे दोन गोष्टी वेगवेगळ्या आहेत. आता तुम्हाला कुठं झालं, हे सेल स्ट्रक्चर आणि फंक्शनमध्ये आपण शिकलो. क्लोरोप्लास्ट म्हणजे काय, एक मोठं अशी सेल ऑर्गेनिली आहे ते क्लोरोप्लास्ट, बरोबर. आणि त्याच्या आतमध्ये जो कलर्ड पिगमेंट असतो तो काय झाला, क्लोरोफिल आहे, बरोबर. म्हणून मी पहिल्यांदा क्लोरोप्लास्टच्या शेपबद्दल सांगितलं. वेन यू लुक ॲट द क्लोरोफिल पिगमेंट्स प्रेझेंट इन दिस क्लोरोफायसी अल्गी, ॲट दॅट टाईम यू कॅन सी क्लोरोफिल ए इज ऑलवेज प्रेझेंट इन ऑल अल्गी. क्लोरोफिल ए, डोळं झाकायचं आणि क्लोरोफिल हा शब्द जर तुम्हाला अल्गीमध्ये आला तर क्लोरोफिल ए पहिला लिहून टाकायचा, बरोबर. आणि त्याच्यानंतर सिक्वेन्स लावायचा. क्लोरोफायसीला एक टाकायचा, दुसरा फिओफायसीला टाकायचा आणि तिसरा रोडोफायसीला टाकायचा. क्लोरोफिल ए नंतर कुठला येतो, क्लोरोफिल बी, बरोबर. क्लोरोफिल ए अँड क्लोरोफिल बी आर प्रेझेंट इन दिस क्लोरोफायसी. क्लोरोफायसीमध्ये दोन क्लोरोफिल असतात. कुठले, क्लोरोफिल ए आणि क्लोरोफिल बी असे दोन क्लोरोफिल आपल्याला असलेले बघायला मिळतात. क्लोरोफिल इज अ ग्रीन इन कलर. क्लोरोफिल कसा असतो, ग्रीन कलर असतो. देअरफॉर दीज अल्गी ॲपियर्स ग्रीन इन कलर. ह्या कशा दिसतात, ग्रीन कलरच्या दिसलेल्या बघायला मिळतात. ही गोष्ट लक्षात ठेवायची. क्लिअर. म्हणजे काय अजून लक्षात ठेवायचं बघा, क्लोरोफिल लक्षात ठेवायचं आहे, ठीक आहे. बघा काय पहिलं लक्षात ठेवलं, हॅबिटॅट. दुसरं काय लक्षात ठेवायचं, बॉडी. तिसरं सेल वॉल. चौथं क्लोरोफिल किंवा क्लोरोप्लास्ट. क्लोरोफिलच मोस्टली. क्लोरोप्लास्ट पुन्हा आपल्याला बाकीच्यांमध्ये वेगळ्या शेपमध्ये नसतं म्हणून आपण त्याचा विचार करणार. हे ॲडिशनल पॉईंट आहे क्लोरोप्लास्टचा या अल्गीमध्ये, ठीक आहे. या अल्गीमध्ये एक दोन पॉईंट ॲडिशनल आहेत, तेवढे आपण लक्षात ठेवतोय. वेन वी लुक ॲट द अदर काइंड ऑफ कॅरेक्टरिस्टिक्स, when we are talking about the chloroplast itself, then they have a pyraminoid bodies. कसल्या बॉडीज आहेत, पायरॅनॉइड बॉडी इज प्रेझेंट. कुठं असते, ऑन क्लोरोफिल, क्लोरोप्लास्टवरती एक पायरॅनॉइड बॉडी असते. आणि दिस पायरॅनॉइड बॉडी इज फॉर्म्ड ऑफ द प्रोटीन. कशानं बनलेली असते, प्रोटीननं बनलेली असते. फॉर एक्झाम्पल बघा, इकडं जर बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल, एक स्पायरोगायरा. मी कशाचं स्ट्रक्चर काढलं आहे, स्पायरोगायराचं. स्पायरोगायरामध्ये त्याचं नावच कशावरून आहे,
स्पायरल क्लोरोप्लास्ट आहे म्हणून त्याचं नाव काय आहे, स्पायरोगायरा आहे. कसं आहे, स्पायरल लाईक. खरं तर हे कसं आहे, स्प्रिंग लाईक. असं आपण एका बाजूनं बघतोय म्हणून मी तसं काढलं आहे. ठीक आहे, स्प्रिंग लाईक आहे. आता याच्यावरती काय असतात, छोटे छोटे बंच ऑफ प्रोटीन्स असलेले बघायला मिळतात. bunch of proteins are present, bunch of proteins are present on it, and these are the enzymes. Enzymes are nothing but the proteins. Enzymes काय असतात, प्रोटीन्स असतात, बरोबर. and therefore these are rich in the proteins. प्रोटीन मध्ये हे रिच असलेले बघायला मिळतात. ओके, नेक्स्ट इम्पॉर्टंट पॉइंट we have to discuss about this chlorophyce is a presence of the stored food material or reserved food. लक्षात ठेवायचं, रिझर्व फूड काय आहे याच्यामध्ये. हिअर इज द स्टार्च इज द मेन रिझर्व फूड मटेरियल. स्टार्च काय आहे, रिझर्व फूड मटेरियल क्लोरोफायसीमध्ये असलेलं बघायला मिळेल. सो क्लोरोफायसी हॅव स्टार्च ॲज अ रिझर्वड फूड मटेरियल. क्लिअर. अँड देन पुट सम एक्झाम्पल्स ऑफ अ क्लोरोफायसी. क्लोरोफायसीचे एक्झाम्पल सांग. हां, साधं सिंपल आहे, क्लोरेल्ला आहे. आता सांगितलं स्पायरो गायरा आहे, बरोबर. त्याच्यानंतर काय आहे, सारा आहे. ठीक आहे, असे वेगवेगळे एक्झाम्पल्स तुम्ही त्याच्यामध्ये लिहा. काही आपल्याला टेरेस्ट्रियलवरती असणाऱ्या वॉलवॉक्स ग्रुपड असलेल्या बघायला मिळतात, मल्टीसेल्युलर असलेल्या बघायला मिळतात, बॉल लाईक स्ट्रक्चर असलेलं बघायला मिळतं याचं वॉलवॉक्सचं. युलोथ्रिक्स आहे, युलोथ्रिक्स. अशा वेगळ्या प्रकारचे एक्झाम्पल्स तुम्हाला ह्या क्लोरोफायसीमध्ये लिहिता येतील. आता आपल्याला क्लिअर लक्षात आलं आहे काय आपण पॉईंट करणार आहे. एक हॅबिटॅटचा करणार, दुसरा बॉडीचा करणार, तिसरा सेल वॉलचा करणार, रिझर्व फूड मटेरियलचा करणार, क्लोरोफिलचा करणार, अँड देन एक्झाम्पल. बाकी काही नाही. डिव्हिजन करताना सुद्धा अशीच तुम्हाला करायची आहे सगळ्यांची. कधी तुम्हाला जर प्रश्न विचारला डिस्टिंग्विश बिटवीन क्लोरोफायसी अँड फिओफायसी, देन यू हॅव टू पुट दीज पॉईंट्स ओनली. बघा, इट इज अ क्लोरोफायसी बिकॉज इट इज रिच इन द फूड मटेरियल, रिच इन द प्रोटीन. प्रोटीनमध्ये रिच असतात. आपण सांगितलं पायरॅनॉइड बॉडीज आर प्रेझेंट इन सम केसेस. पायरॅनॉइड बॉडी, प्रोटीन बॉडीज आर प्रेझेंट. देअरफोर दीज अल्गी आर युज्ड ॲज अ फूड मटेरियल. त्याच्यातला एक आहे स्पिरुलिना. स्पिरुलिना इट इज अ वेल ॲक्सेप्टेड फूड मटेरियल. हे काय फूड मटेरियल म्हणून खाल्लं जातं, सतत खाल्लं जातं. तुम्हाला माहीत नाही, काही गोष्टी अशा आहेत की त्या आपल्याला माहीत नाहीत. स्पेसमध्ये ज्यावेळेस आपण कोणी लोक जातात त्यावेळेस काय घेऊन जातात माहिती आहे का, स्पिरुलिना घेऊन जातात. तिथं काय फूड मटेरियल आहे. भाज्या नेल्या तर काय होतील, सडतील, खराब होतील, बरोबर. मग काय न्यायचा, स्पिरुलिना न्यायचा. हे कुठं न्यायचा, एका बॉक्समध्ये टाकायचा. पाणी असतं, त्या पाण्याच्या बॉक्समध्ये टाकून ठेवायचा. थोडासा टाकून ठेवला की त्याचं सतत दररोज वाढत राहतं. फक्त लाईटचा सोर्स तिथे ठेवायचा, बाकी काय करायचं नाही. त्या स्पिरुलिनाला फिल्टर करतात, त्याची प्रोसेस होते आणि ते खातात. प्रोटीन रिच सोर्स म्हणून वापरला जातो, हेल्दी विटॅमिन रिच सोर्स म्हणून वापरला जातो. ठीक आहे, स्पिरुलिना. सो इट इज अ क्लोरोफायसी. ठीक आहे. सेकंड टाईप ऑफ अ ग्रुप ऑफ दिस अल्गी इज द फिओफायसी. कुठला आहे, फिओफायसी. बघा, हॅबिटॅट काय सांगता येईल त्यांची. हॅबिटॅट आता आपण याच्या अगोदर काय सांगितलं, मोस्टली फ्रेश वॉटर. आता फक्त शब्द बदलायचा. काय, मोस्टली मरीन वॉटर. फ्यू आर फ्रेश वॉटर. काही फ्रेश वॉटरसुद्धा आहेत. जास्तीत जास्त काय आहेत, मरीन वॉटर आहेत. काही फ्रेश वॉटर आपल्याला असलेले बघायला मिळतील. म्हणून त्यांचे आपण हॅबिटॅट वेगळी सांगतो, मराईन ॲज वेल ॲज फ्रेश वॉटर इन हॅबिटॅट. दोन्ही हॅबिटॅट आपल्याला सांगता येतील. बॉडी, वेन वी लुक ॲट द बॉडी,
देअर बॉडी इज अ सिम्पल असते, ब्रँचड असेल, कधी कधी सिम्पल असेल आणि ब्रँचड पण असेल. दोन्ही प्रकारची बॉडी आपल्याला यांच्यामध्ये असलेली बघायला मिळते. किंवा फिलामेंटस असेल, फिलामेंटस आपल्याला असलेली बघायला मिळेल. जर आपण सिम्पल, ब्रँचड, फिलामेंटस असं जर बघितलं तर त्याचं एक्झाम्पल आपल्याला सांगता येईल एक्टोकार्पस. काय आहे? एक्टोकार्पस इज अ सिम्पल, ब्रँचड और फिलामेंटस. दोन्ही असेल, सिम्पल असेल, ब्रँचड असेल आणि फिलामेंटस असेल तर ते आपल्याला एक्टोकार्पसची बॉडी असलेली बघायला मिळेल. अँड हायली और प्रोफ्युज्ड ब्रँचड, इथं सिम्पल ब्रँचड असलेल्या बघायला मिळतात. कसल्या ब्रँच आहेत? सिम्पल ब्रँच असलेल्या बघायला मिळतात. सिम्पल ब्रँचमध्ये म्हणजेच काय? रेअरली ब्रँच. बघा सिम्पल ब्रँच कशा असतात? बस एक झाली, बरोबर. दुसरी आपल्याला इथं असलेली बघा, बस एवढ्याच ब्रँच असलेल्या बघायला मिळतील. 3-4 ब्रँच असलेल्या बघायला मिळतील. तर त्या ह्या फिलामेंटस आहेत पण ब्रँच काय आहेत? कमी आहेत, बरोबर. एक्टोकार्पस. वेन वी आर टॉकिंग अबाउट अदर्स, दोज आर प्रोफ्युजली ब्रँचड. कसली ब्रँच आहे? प्रोफ्यूज ब्रँच म्हणजे काय? जास्त ब्रँचिंग, एवढी ब्रँचिंग की आपल्याला लक्षात येत नाही किती ब्रँचिंग आहे. म्हणजेच आता त्याचंच दुसरं एक्झाम्पल मी काढतो. ब्रँचला ब्रँच अशी कितीतरी ब्रँचिंग तयार झालेलं बघायला मिळेल. आपलं जे ट्री असतं ते सुद्धा कसं आहे? प्रोफ्युजली ब्रँचड असलेलं बघायला मिळतं. ठीक आहे, म्हणून आपण त्याला प्रोफ्युजली ब्रँचड असं म्हणतो. तर ही गोष्ट आपल्याला इथं लक्षात. त्याचं एक्झाम्पल तुम्हाला सांगता येईल पेटॅलोनिया. कुठला आहे? पेटॅलोनिया. एक्झाम्पल बघा, पेटॅलोनिया इज द एक्झाम्पल ऑफ द प्रोफ्युजली ब्रँचड फिओफायसी. प्रोफ्युज्ड ब्रँचिंग आपल्याला ह्या पेटॅलोनियामध्ये असलेलं बघायला मिळतं. ठीक आहे. सो हॅबिटॅट अँड बॉडी क्लिअर. नाव वी विल टर्न टुवर्ड्स द अदर कॅरेक्टरिस्टिक्स. दुसऱ्या कॅरेक्टरिस्टिक्स जर बघितल्या तर आपल्याला लक्षात येईल की दी फिओफायसी हॅव अनदर डिफरंट काइंड्स ऑफ द कॅरेक्टर. अगेन सेल वॉल इज फॉर्म्ड ऑफ डिफरंट काइंड्स ऑफ द मटेरियल्स. वेगवेगळ्या प्रकारचे मटेरियल आपल्याला याच्यामध्ये असलेली बघायला मिळतात. 2-3 प्रकारचे मटेरियल इथं प्रेझेंट असलेली बघायला मिळतील. एक सेल्युलोज तर असतो, बरोबर. दुसरा असतो फ्युकॅन. इट इज अ मॉडिफिकेशन ऑफ अ सेल्युलोज. रिमेंबर, फ्युकॅन्स काय आहे? मॉडिफिकेशन ऑफ सेल्युलोज. अँड अनदर इज द अल्जीन इज ऑल्सो प्रेझेंट इन द सेल वॉल. Cell wall is not only cellulosic. Remember, this cell wall is not cellulosic because it has a additional compounds like a fucans and the algine. Therefore, it is completely different. Next, reserved food material. Reserved food. यांच्यामध्ये रिझर्व्ड फूड मटेरियल वेगवेगळ्या फॉर्ममध्ये असलेलं बघायला मिळतं. फॉर एक्झाम्पल, हिअर इज नॉट अ स्पेशल स्टार्च. वेगळ्या प्रकारचं स्टार्च आपल्याला मॉडिफाईड स्टार्च याच्यामध्ये प्रेझेंट असलेलं बघायला मिळतं. एक आहे मॅनिटॉल, लॅमिनारिन, and in addition there is also a starch. ओके, याच्यातले की पॉईंट्स लक्षात ठेवायचे. काय आहे? मॅनिटॉल आहे, लॅमिनारिन आहे आणि स्टार्च आहे. सगळेच आहे. वेगवेगळ्या प्रकारचे ॲडिशनल कंपाऊंड असलेली बघायला मिळतात. वेन वी लुक ॲट द क्लोरोफिल इज फॉर्म्ड ऑफ अ मेनी डिफरंट काइंड्स ऑफ द कंपाऊंड्स. पहिला डोळे झाकून काय लिहायचं आहे? आपल्याला क्लोरोफिल ए लिहायचं आहे. काय लिहायचं आहे? क्लोरोफिल ए. दुसरा काय लिहिणार आता? क्लोरोफिल बी कुठं होता? क्लोरोफायसीमध्ये होता. आता क्लोरोफिल सी लिहायचा. क्लोरोफिल सी. अँड इन ॲडिशन टू दिस देर इज द फ्युकोझांथीन इज देअर. फ्युकोझांथीन इज देअर. क्लोरोफिल पिगमेंट, क्लोरोफिल ए,
chlorophyll C, and fucoxanthin. Because of this fucoxanthin, they appears brown in color. Fucoxanthinचा कलर कसा असतो? येलोइश ब्राऊन. म्हणून हे काय होतात? ब्राऊन अल्गी होतात. काय होतात? ब्राऊन अल्गी. क्लिअर? लक्षात आलं? यांचा कलर चेंज कशानं झाला? फ्युकोझांथिनमुळे झाला. क्लोरोफिल सी सुद्धा ग्रीन कलरचा असतो, क्लोरोफिल ए सुद्धा ग्रीन कलरचा असतो, पण इथं काय येलोविश ब्राऊन कलरचा जो पिगमेंट आहे फ्युकोझांथिन तो ॲडिशनमध्ये जास्त प्रमाणात असतो, म्हणून इट लुक्स लाईक अ ब्राऊन कलर. म्हणून लक्षात ठेवायचं. हे सडल्यासारखे का दिसतात? तर ह्या फ्युकोझांथिनमुळे आपल्याला असलेली बघायला मिळतात. क्लिअर? सो दीज आर यूज्ड ॲज अ फूड युजेस बघा, फूड मटेरियल म्हणून वापर केला जातो याचा, बरोबर. फूड मटेरियल म्हणून वापरला जातो, भाजी म्हणून वापरला जातात. समुद्राच्या कडेला जी काही लोक राहतात ते भाजी म्हणूनच याचा वापर जास्त केलेले बघायला मिळतात. ही एक गोष्ट आपल्याला इथं लक्षात ठेवायची आहे. ठीक आहे. इन ॲडिशन टू दिस इट इज यूज्ड फॉर द प्रिपरेशन ऑफ द हायड्रोकोलॉइड्स, फॉर्मेशन ऑफ हायड्रोकोलॉइड्स. लक्षात ठेवा, हायड्रोकोलॉइड्स म्हणून सुद्धा याचा वापर आपल्याला इथं केलेला बघायला मिळतो. ठीक आहे. एवढ्या गोष्टी आपल्याला लक्षात राहिल्या. कुठल्या कुठल्या गोष्टी? हॅबिटॅट, बॉडी, सेल वॉल, रिझर्व फूड मटेरियल, क्लोरोफिल, युजेस आणि काय त्याचे स्पेशल युजेस असतील तर ते एक मेन्शन करायचे. आणि लास्टली एक्झाम्पल्स. ठीक आहे. एक्झाम्पल्स काय आहेत? आत्ता आपण 2-3 सांगितले, तेच रिपीट लक्षात ठेवण्यासाठी ते रिपीटेड लिहिले तरी चालतील डिस्क्रिप्शनसाठी. पण जर तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स आले तर सगळे लक्षात ठेवायला लागणार. कुठल्यावरती ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन येईल माहीत नाही. ठीक आहे. काय सांगितलं होतं आपण? एक्झाम्पल्स काय आहेत? एक्टोकार्पस आहे, पेटालोनिया आहे, पोर्फायरा आहे, बरोबर, एक्सेट्रा. किती आपल्याला लिहिता येतील तेवढे लिहा. फ्युकस, लॅमिनारिया, फ्युकस आहे, लॅमिनारिया आहे. ठीक आहे. आता लॅमिनारिया का लक्षात ठेवायचा? मुद्दा म्हणून लक्षात ठेवायचा. लॅमिनारिन त्याच्यामध्ये प्रेझेंट आहे. लॅमिनारियामध्ये काय असतं? जास्त लॅमिनारिन प्रेझेंट असतं, म्हणून त्यांना काय म्हटलं? लॅमिनारिया म्हटलं, बरोबर. अशा काही स्पेशल केसेस आपल्याला इथं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आणि दुसरं एक कॉमन एक्झाम्पल आपल्याला लक्षात ठेवायचं, सर्गॅसम. बस एवढी. सर्गॅसम मुद्दा म्हणून लक्षात ठेवायचं का? बिकॉज इट इज अ मोस्ट कॉमन एक्झाम्पल यूज्ड इन द रेफरन्सेस इन द टेक्स्टबुकमध्ये आपल्याला सर्गॅसम हे जास्त वेळा वापरलेलं एक्झाम्पल बघायला मिळतं. सो दीज आर द 2 ग्रुप्स ऑफ द फिओफायसी. लास्ट ग्रुप रोडोफायसी विल सी इन द नेक्स्ट लेक्चर. ओके, विल स्टॉप. थँक्यू.